नमस्कार. आज आपण एका जबरदस्त केस स्टडीबद्दल बोलणार आहोत. एका यशस्वी ट्रेडचं विश्लेषण करून पुढची संधी कशी शोधायची हे आपण पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया. तर सुरुवात करूया एका आकड्याने. +1500 हो, हा आहे मागच्या ट्रेडमधून मिळालेला नफा. आणि हा काही काल्पनिक आकडा नाहीये, हा खरा निकाल आहे. आज आपण हेच समजून घेणार आहोत की हे यश नक्की आलं कसं. म्हणजे बघा, हा नफा एकाच ट्रेडमधनं आलाय. तो कसा केला गेला हे आपण आधी पूर्णपणे समजून घेऊ आणि मग त्याच लॉजिकवर पुढचा ट्रेड सेट करू. तर आजचं आपलं मिशन एकदम क्लिअर आहे. भूतकाळातील यशाचा अभ्यास करून भविष्यासाठी एक सॉलिड प्लॅन बनवणं. चला तर मग. ओके, तर सगळ्यात आधी त्या यशस्वी ट्रेडची रचना काय होती त्याचं एक प्रकारे पोस्टमॉर्टम करूया. म्हणजे नेमकं काय काम केलं आणि कोणत्या गोष्टी आपल्या बाजूने होत्या हे सगळं तपशीलवार पाहू. तर बघा, 30 ऑक्टोबरला आपण एक बुल पुट स्प्रेड घेतला होता. आता सोप्या भाषेत सांगायचं तर आपला अंदाज होता की बाजार वर जाईल, म्हणून आपण काय केलं, 25,800चा पुट ऑप्शन म्हणजे पीई 140 रुपयांना विकला आणि स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी म्हणजे हेजिंगसाठी 25,700चा पुट 100 रुपयांना खरेदी केला. तर यातून झालं काय, आपल्या खिशात सरळ सरळ 40 रुपयांचं नेट क्रेडिट जमा झालं. पण आपण काय केलं हे जेवढं महत्त्वाचं आहे ना, त्यापेक्षाही जास्त महत्त्वाचं आहे की ते का यशस्वी झालं हे समजून घेणं सर्वात गरजेचं आहे. चला आता त्यामागची कारणं खोदून काढूया. या यशामागे ना 3 मुख्य कारणं होती. पहिलं, चार्टवर भक्कम सपोर्ट होता. म्हणजे बघा, किंमत 200 EMAच्या वर होती आणि 25,700 वर सगळ्यात जास्त पुट ओपन इंटरेस्ट होता. म्हणजे मोठे प्लेयर्स इथे बाजार खाली जाऊ देणार नव्हते. दुसरं कारण म्हणजे बाजाराची परिस्थिती एकदम आदर्श होती. निफ्टी एका छोट्या रेंजमध्ये खेळत होता आणि व्हॉलॅटिलिटी म्हणजे अस्थिरता फक्त 13.5 होती. हे ऑप्शन विकणाऱ्यांसाठी म्हणजे अगदी पर्वणीच. आणि तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं, शिस्त. आपण ठरवलं होतं की 50% नफा मिळाला की बाहेर पडायचं आणि बरोबर ते लक्ष्य गाठल्यावर आपण ट्रेडमधून बाहेर पडलो. हे सगळं जुळून आलं आणि आपल्याला मस्त 1,500 रुपयांचा नफा झाला. आणि हो, यातली सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे आपलं रिस्क मॅनेजमेंट. या संपूर्ण ट्रेडमध्ये आपला कागदावरचा तोटा म्हणजे ड्रॉडाऊन कधीही फक्त 750 रुपयांच्या वर गेला नाही. हे आहे उत्कृष्ट जोखीम नियंत्रणाचं उदाहरण. ओके, तर मागच्या ट्रेडमधून आपण काय शिकलो हे आता आपल्या लक्षात आलंय. मग आता प्रश्न हा आहे की तशीच परिस्थिती पुन्हा तयार होते का? चला शोधूया पुढची संधी. आणि उत्तर आहे हो. सध्याचा चार्ट सेटअप ही तशीच काहीशी ताकद दाखवतोय. किंमत सगळ्या महत्त्वाच्या मूव्हिंग ॲव्हरेजच्या वर आहे, जे एक मजबूत अप ट्रेंडचं लक्षण आहे. 25,700 वर एक भक्कम सपोर्ट दिसतोय आणि 26,000 वर रेझिस्टन्स. आणि स्टोक RSI इंडिकेटर बघा, तो 17च्या लेव्हलवरून वर येतोय. याला म्हणतात ओव्हरसोल्ड बाउन्सची शक्यता. म्हणजे बाजारात पुन्हा एकदा खरेदीची गती वाढू शकते. ठीक आहे, मग मागच्या अनुभवावरून जे काही शिकलो त्याचाच वापर करून आता आपण एका नवीन ट्रेडची योजना आखूया. एक ॲक्शन प्लॅन तयार करूया. तर हा आहे आपला नवीन बुल पुट स्प्रेड सेटअप. इथे आपण 25,850चा पुट ऑप्शन म्हणजे पी 93 रुपयांना विकणार आहोत आणि आपल्या संरक्षणासाठी 25,700चा पुट 64 रुपयांना खरेदी करणार आहोत. यामुळे आपल्याला प्रत्येक लॉटमागे 29 रुपयांचं नेट क्रेडिट मिळेल. आणि या 29 रुपयांच्या क्रेडिटनुसार या नवीन सेटअपमध्ये आपल्याला जो जास्तीत जास्त नफा होऊ शकतो तो आहे तब्बल 2,175 रुपये. बरं, आता या ट्रेडमध्ये यशस्वी होण्याची शक्यता किती? तर आकड्यांनुसार ती आहे जवळपास 68%. ही संभाव्यता ऑप्शन डेल्टावर आधारित असते, ज्यामुळे आपल्याला यशाचा एक अंदाज येतो की आपण किती पाण्याच्या आत किंवा बाहेर आहोत. आता सगळ्यात महत्त्वाचा भाग, प्लॅन. कोणताही ट्रेड घेण्याआधी एक स्पष्ट योजना असणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे आपले नियम एकदम पक्के आहेत. 1. एंट्री कधी घ्यायची? जेव्हा 15 मिनिटांची कॅन्डल 25,780च्या वर बंद होईल तेव्हाच. 2. नफा कधी घ्यायचा? जेव्हा आपल्या कमाल नफ्याच्या 50% म्हणजे 1,087 रुपये मिळतील तेव्हा बाहेर पडायचं. आणि 3. स्टॉप लॉस. जर निफ्टी 25,700च्या सपोर्टच्या खाली गेला तर विचार न करता ताबडतोब ट्रेडमधून बाहेर पडायचं. शिस्त महत्त्वाची. पण थांबा, प्रत्येक नाण्याला 2 बाजू असतात, बरोबर? प्रत्येक ट्रेडमध्ये संधी असते तसाच धोकाही असतो. चला आता या ट्रेडमधले धोके आणि त्याला साथ देणारे सकारात्मक घटक काय आहेत याचं पूर्ण चित्र समजून घेऊया. आकडेवारी अगदी स्पष्ट आहे. इथे आपल्याला जास्तीत जास्त नफा होऊ शकतो 2,175 रुपये, पण
त्याचवेळी जास्तीत जास्त तोटा होऊ शकतो 9,075 रुपये. हे बघून थोडं आश्चर्य वाटेल. या ट्रेडचं रिवॉर्ड टू रिस्क रेशो म्हणजे परतावा जोखीम गुणोत्तर फक्त 0.24 आहे. याचा अर्थ आपण कमी परताव्यासाठी जास्त जोखीम घेतोय. पण घाबरू नका, क्रेडिट स्प्रेडसारख्या स्ट्रॅटेजीमध्ये हे असंच असतं. इथे जिंकण्याची शक्यता जास्त असल्यामुळे हे गुणोत्तर कमी दिसतं. ही एक हाय प्रोबॅबिलिटी स्ट्रॅटेजी आहे. आणि आपल्या या तेजीच्या अंदाजाला काही बाजारातील घटकही पाठिंबा देतात. पहिलं म्हणजे जागतिक बातमी. अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह व्याजदर कमी करण्याची शक्यता आहे. दुसरं, बाजारात पैशांचा ओघ. FIIs आणि DIIs म्हणजे विदेशी आणि देशी गुंतवणूकदार दोघेही खरेदी करत आहेत. आणि तिसरं, ओपन इंटरेस्ट डेटा, जो स्पष्टपणे दाखवतो की 25,700 वर जबरदस्त सपोर्ट आहे. तर आपण आत्तापर्यंत जी केस स्टडी पाहिली त्या एका ट्रेडच्या आधारावर या स्ट्रॅटेजीचा आत्तापर्यंतचा विजयाचा दर 100% आहे. एकूण 1,500 रुपयांचा नफा झालाय आणि घेतलेल्या जोखमीवर 33.3% इतका परतावा मिळालाय. आणि शेवटी एक महत्त्वाचा प्रश्न जो प्रत्येकाने कोणताही ट्रेड घेण्यापूर्वी स्वतःला विचारायलाच हवा. मी जी काही जोखीम घेत आहे त्या बदल्यात मिळणारा संभाव्य परतावा खरंच योग्य आहे का? या एका प्रश्नाचं उत्तरच ट्रेडिंगच्या प्रवासात योग्य दिशा दाखवू शकतं.